मित्रांनो, एका टाइमला 36 फूट कव्हर करतं हे मशीन. हे बघा, या मशीनला म्हणतात बूम स्प्रेअर. आणि इथं बघा याचे नोझल आहेत, असे 9 नोझल या मशीन मध्ये आहेत मित्रांनो. आणि या मशीनचा वापर तुम्ही ऊसामध्ये, हळदीमध्ये, आल्यामध्ये, जेवढ्या काही 4-5 फुटाची जी पिकं आहेत तिथं या मशीनचा तुम्ही वापर करू शकता. महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये नेवरी गाव आहे, त्या गावामध्ये हे मशीन आहे मित्रांनो. 4 फूट इथं बघू शकता, 4-4.5 फूट जे आहे ते हाईट आहे. इथं हे टायर जे आहे ते 9 इंचाचं आहे. पाणी भरायला 1000 लिटरची टाकी आहे. 30 फूट खालून तुम्ही ह्या पाईप जे आहे ते पाणी भरू शकता. पाठीमागं जे आहे ते खत विस्कटण्यासाठी एक मशीन दिलेली आहे. ही पीटीओन इथं कनेक्ट होतं शाफ्ट, आणि हे गोल 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 फिरतं इथं. हे बघा, असं हे असं गोल गोल फिरलं की ह्याच्यावर खत पडतं आणि मागं काही पीक असो त्याला पडतं. मग तुम्ही डीएपी, युरिया जे काय फेकायचं आहे तुम्हाला ते. आणि सगळं ऑपरेटिंग एकच माणूस करतो. हे बघा इथं, आणि इथं लिव्हर वगैरे सगळं दिलेलं आहे. या मशीनच्या पुढं मागं सगळीकडे लाईट आहेत. 24 तास या मशीनला तुम्ही चालवू शकता. प्रति एकर हे 800 रुपये स्प्रेसाठी घेत आहेत. चांगल्या पद्धतीने हे काम पण मशीन करतायत. उंच पिकामध्ये, खालच्या पिकामध्ये सैड याचा वापर होतो. मित्रांनो, ही मशीन तुम्ही कोणत्या पिकामध्ये वापरणार कमेंटमध्ये सांगा.